नमस्कार, मी सुनीता कुलकर्णी, न्यूट्रिशन ॲडवायझर अँड अ होलिस्टिक हेल्थ कोच. आमच्या कृषी माऊली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. न्यूट्रिशनमध्ये तर खूप आम्ही शिकतो आणि लोकांना शिकवतोय की पालेभाजीमध्ये जर का न्यूट्रिएंट नसेल तर आपण किती खाल्लं तर आपल्याला किती न्यूट्रिएंट्स मिळेल, आणि हे नैसर्गिक शेतीमुळे पॉसिबल आहेत. हा खूप मोठा फायदा ह्या जीवामृतामुळे होतो. तसेच आपली जमीन पूर्ण भुसभुशीत होते, कारण जीवामृतामध्ये जे कंटेंट्स आहेत त्याच्यामुळे नैसर्गिक गांडूळं तयार होतात. जी गांडूळं पूर्ण जमिनीमध्ये जाऊन खाली खोलवर जाऊन पूर्ण वरती पुन्हा येऊन जे खालचं जे जमिनीत अन्नद्रव्य असतात किंवा पोषक ते न्यूट्रिएंट आहेत ते वरती आणून त्या पिकांना देतात. तर ह्या प्रक्रियेमध्ये जमीन भुसभुशीत झाल्यामुळे पावसाचा थेंब थेंब पूर्ण त्या जमिनीमध्ये मुरतो. त्यामुळे पाण्याची लेवल वाढते. शेतीतल्या तुमच्या बोरवेल असेल, साधी विहीर असेल, याची पाण्याची लेवल वाढते आणि वातावरणातलं पाणी पण ते शोषून घेतं ते पीक. त्यामुळे या प्रकारे पाण्याची 90% बचत होते. फक्त 10% पाणी आपल्याला त्याला द्यावं लागतं. आणि दुसरे, आपण जेव्हा फवारणी करतो त्याच्यामध्ये जीवामृताची फवारणी असते. फक्त जीवामृत प्लस देशी गाईचं ताक याची फवारणी असते. त्यामुळं कीड येत नाही. देशी गाईचं ताक हे स्वतःच कीटकनाशक म्हणून काम करतं. आणि शिवाय आम्ही सप्तधान्य अंकुराचा पण फवारणी करतो. त्यामध्ये त्या फळझाडांच्या फळाची चकाकी वाढते, टिकवण क्षमता वाढते. तुम्ही वरती सुद्धा महिना जरी टोमॅटो ठेवला तरी तसंच्या तसं राहतो. पालेभाजी सुद्धा सगळं छान राहतं आणि त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू तर खूपच वाढते. जीवामृताचे फायदेच फायदे आहेत. खूपच सुंदर सांगितलं तुम्ही. हे जे वर्णन आहे की जीवामृत कसं आपल्याला वापरता येते. अजून मला एक गोष्ट अशी वाटते की आपण फक्त माणसाला नाही तर नेचरला पण प्रिझर्व करतोय. म्हणजे पाणी कमी लागतायत, फोटोसिंथेसिस चांगला होतोय, आपली जमीन चांगली होतीये, म्हणजे वातावरण आपला केमिकल फ्री आणि चांगला होतं. म्हणजे हे फक्त आपल्यासाठी नाही तरी पर्यावरणासाठी पण खूपच मोठी गोष्ट आहेत. ताई, आम्ही असं ऐकलं आहोत की तुम्ही एक खूप क्रिएटिव्ह एक्सपेरिमेंट केलेला आहात तुमच्या शेतावर. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का? मी आधी सुरुवातीला फळबाग करायचं ठरवलं. त्यामध्ये मी 1000 आंब्याची लागवड केली, केशर आंब्याची. ती इस्रायल पद्धतीने केली. त्यामध्ये आपण 2 झाडांच्या मधल्या ओळीतलं अंतर 10 फूट ठेवलं आणि 2 झाडामधलं अंतर 3 फूट ठेवलं आणि साईडनी शेवगा लावला. त्यामुळे झालं काय, ते त्या झाडांचं अंतर कमी ठेवल्यामुळे कार्बन फिक्सेशन त्या झाडाच्या झाडातच झालं आणि त्यामुळे ते खूप म्हणजे पोषक झालं त्या झाडांच्यासाठी. आणि 3 वर्षाच्या झाडाला सुद्धा आमच्या इतका मोहर आला भरपूर की आम्हाला तो शेवटी थोडासा काढून टाकावा लागला. फक्त 10% आम्ही ठेवला, कारण इतक्या लहान वयाच्या 3 वर्षाच्या ह्याला फळं घ्यायची नाही म्हणून आम्हाला सरांनी सांगितलं. कमीत कमी 4 वर्षाच्या पुढे तुम्ही घेऊ शकता. आणि आत्ता 4 वर्षानंतर जी आम्ही त्याच्यावर फळं घेतली म्हणजे ठेवलीत, ती फळं एवढी छान सुंदर चकाकी असलेली आणि म्हणजे अगदी तुमचा 3 वर्षाचा मुलगासुद्धा खाली बसून ते फळ तोडू शकेल अशी फळं आमच्या झाडाला लागलेली आहेत. ते बघून फारच आनंद होतो. आणि दुसरा एक प्रयोग मी जो केला तो सफरचंद लावण्याचा प्रयोग. सफरचंद महाराष्ट्रात? हो, येस. ते शीतकटिबंधातलं फळ आहे. ते मी उष्णकटिबंधामध्ये करण्याचा प्रयत्न केला, कारण आमच्या ट्रेनिंगमध्ये सुभाष पाळकर सरांनी सांगितलं होतं की जीवामृतावर कुठे काहीही येतं. त्यामुळं त्यांनी मग मी ते चॅलेंज स्वीकारलं. म्हटलं बघूयात, आपण सफरचंद आपल्याकडे सगळ्यांना आवडतातच आहे, मग आपण का नाही नैसर्गिक पद्धतीने आपल्या शेतातच प्रयोग करूयात. म्हणून मग मी ती सफरचंदाची झाडं लावली. त्या झाडामध्ये पण सेम अंतर ठेवलं. फक्त 2 झाडातलं अंतर मी 5 फूट ठेवलं आणि 2 झाडामध्ये एक शेवगा लावला मोठा लावताना. कारण त्याचं सायंटिफिक रिझन हे होतं, आपण 45 डिग्रीला हे झाड लावणार आहे, मग याच्यासाठी शेवगा लवकर वाढतो. 6 महिन्यामध्ये शेवग्याचं झाड आपल्या डोक्या एवढं होतं. मग त्याची सावली मला ह्या सफरचंदाच्या झाडाला पण मिळाली. दुसरं, शेवगा हा असं झाड आहे की ते जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करतो, जे आपण NPK बाहेरून देतो, त्याची गरजच नाही. शिवाय 2 ओळीमध्ये मी आंतरपिकं घेतली. त्यामध्ये मी कलिंगड, टरबूज, स्ट्रॉबेरी, नंतर फळभाज्या काही लावल्या. ते सर्व लावलं.
त्यामुळे ते इतकं उत्पादन सुंदर आलं आणि माझी आज वर्षाचीच झाडं आहेत, पण एवढी म्हणजे ती तुमच्या अगदी खांद्याला लागतील एवढ्या उंचीची झालीत आणि कुठेही कीड नाही, काहीही नाही. खूप सुंदर झाडं आलेली आहेत. चा हा प्रयोग खरंच अप्रतिम आहे आणि म्हणजे मला सांगावं असं वाटतंय की फक्त तुम्ही ट्रेनिंग घेतली नाही, त्याला समजलं, त्याला उपयोगाला आणलं आणि त्याच्यावर अजून रिसर्च करत राहिले. हे खूपच कौतुकस्पद आहे तुमचं हे कार्यक्रम. तर म्हणजे तुम्ही खूप छान डेफिनेटली काम करतायत. तुम्ही जी शेती करतायत नैसर्गिक शेती, ते फक्त तुमचं घराचा ह्यासाठी का तुम्ही बाहेर पण विकताय? म्हणजे तुमच्यासाठी मार्केट आहे का? म्हणजे समजा बिझनेस कोणाला करायचे असेल तर मार्केट अवेलेबल आहेत का असे फळभाज्याला? हो आहे ना. सुरुवातीला मी फक्त माझ्या कुटुंबासाठीच म्हणजे माझी ट्रायलच होती सगळी. कुटुंबासाठीच सगळं तयार केलं. त्याच्यानंतर जसं-जसं मला यश मिळत गेलं तसं मी उत्पादन वाढवलं आणि यामध्ये आमच्या नैसर्गिक जे सुभाष पाळेकर सरांचा पण ग्रुप आहे, त्याच्यामधनंही बऱ्याचशा क्लायंट्स जोडले गेले आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये असे खूप ग्रुप कार्यरत आहेत की जे नैसर्गिक शेतीसाठी काम करतात, शेतकऱ्यांच्यासाठी काम करतात. त्यामध्ये नारायणपेठ नॅचरल ग्रुप्स एक आहे. त्यामध्ये डॉक्टर सीमा गोवंडे आणि श्री संजय जोशी काका हे खूप मोठं योगदान त्याच्यात देतात आणि त्यांनी तो खूप ग्रुप छान तयार केलेला आहे. ओंकारेश्वर मंदिराच्या तिथे दर रविवारी सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आम्ही नैसर्गिक शेतकरी तिथे आमचं माल घेऊन जातो, प्रॉडक्ट घेऊन जातो आणि तिथे ग्राहक येतात आणि माझ्याकडची जी कलिंगड आणि टरबूज आणि जे काही फळभाज्या होत्या, दोडका वगैरे, तो मी घेऊन तिथे गेले होते. तर ते नंतर पहिल्यांदाच त्याला मला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी खूप आवडीने घेतलं आणि नेक्स्ट रविवारी सगळे म्हणजे माझ्या कलिंगडाची, टरबूजाची वाट बघत होते की तुम्ही कधी आणणार कलिंगड, टरबूज. आणि टेस्ट इतकी भारी आहे की त्या ज्या माझ्या ग्राहक भगिनी होत्या त्याच्यापैकी एकीने सांगितलं की माझ्या लहान मुलांनी स्वतःच्या हाताने कधी नाही खाणारे ते स्वतः घेऊन, पण ते टरबूज आणि कलिंगड स्वतःच्या हाताने अर्ध कापून चमच्याने घेऊन खाल्लं आणि त्यांना जो आनंद मिळाला तो म्हणे खरंच ताई तुमच्यामुळे मला हा आनंद मिळाला आणि खूप त्यांनी आवडीने खाल्लं. म्हणजे जे ग्राहकांचं समाधान तेच आपलं समाधान. त्यामुळं मार्केट तर अवेलेबल आहेच, त्याचा काहीच प्रश्न नाही आहे. म्हणजे जर का कोणी विचार केला पुढे या प्रोफेशन पुढे घेऊन जायचं तरी त्यांना मार्केट आहेत अवेलेबल. लोक आहेत जे या फील्डमध्ये काम करतायत, असे लोक आहेत जे ट्रेनिंग देत आहेत आणि डेफिनेटली जसं तुम्ही म्हणताय की आज टरबूज बाहेरनं घेतला तर केमिकली तर तो उगवलेला असताच, पण त्याच्यात बऱ्याचपैकी इंजेक्शन्स पण असतात, साखरेचा आणि कलरचे इंजेक्शन्स पण असतात. तर मग त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये जर का आपल्याला नैसर्गिक शेतीचं फळं आणि भाज्या मिळालं तर का घेणार नाही लोक? आणि खूपच म्हणजे चांगलं तुम्ही ही माहिती चांगली दिली की आज आहे अवेलेबल असं सगळं आपल्याला हवं असेल तर. आरोग्य चांगलं तर सगळंच चांगलं, सगळं म्हणजे सगळंच चांगलं. खूपच नोबल काम करताय तुम्ही. सगळ्यांना ह्याची गरज आहे, फक्त माणसाला नाही तरी नेचरला पण गरज आहे आणि डेफिनेटली डेव्हलपमेंट तर आहेतच इकॉनॉमीमध्ये. ताई, तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? तरुणांसाठी मी एवढंच सांगेल की तरुणांनी ज्यांच्याकडे शेती असेल तर त्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न जरूर करावा आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी किमान विषमुक्त अन्न खाऊन आपलं आरोग्य निरोगी करावं आणि आपली शक्ती वाढवावी, इम्युनिटी बूस्ट करावी, जेणेकरून कोरोनासारखे रोगसुद्धा किंवा आजार कुठलेच तुम्हाला होणार नाहीत. रसिक हो, आता वंदना ताईंनी आपल्याला नैसर्गिक शेतीबद्दल खूप सुंदर माहिती दिली. आपल्या देशात असेच भरपूर लोक आहेत जे खूप सुंदर प्रयोग करतायत नैसर्गिक शेतीवर. आम्ही घेऊन येतोय तुमच्यासाठी खूप सारा कमाल, खूप सारी मजा अँड खूप सारे सुंदर इन्फॉर्मेशन. बघत रहा कृषी माऊली.